ओम शिव शिव परब्रह्मणे प्रप्रथम जगदादी जगद्गुरु पंचाचार्यांच्या चरणी अनंत वंदन समर्पण करीत अमृतेश्वर मठाचे कर्तृगादी भगवान अमृतेश्वरापासून सद्गुरु लिंगैक्य बाळेश्वर शिवाचार्य महाराज, लिंगैक्य जगद्गुरु सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महास्वामीजीपर्यंत जे गुरुपरंपरा झालेली आहे त्या गुरुपरंपरेला अनंत अनंत प्रणिपात नमस्कार करून या गावातील परमादरणीय परमपूज्य लिंगैक्य शतायुषी सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराजांच्या योग समाधीस अनंत प्रणिपात नमस्कार करून या ओंकारेश्वर महादेव मंदिर तथा संकटमोचन हनुमान मंदिर या दोन्ही पवित्र स्थानाला अनंत प्रणिपात नमस्कार करीत या ठिकाणी अत्यंत सुंदर असं संगीत साथ देत असणारे
विकास महाराज, चैतन्य महाराज, दीपक महाराज या तिन्ही लेकरांबद्दल जोरदार टाळ्या वाजवून संतांचं अभिनंदन करावं. आणि श्री संकटमोचन हनुमान मंदिर विश्वस्त मंडळ व सर्व गणेश नगरातील रहिवासी औसा या परिसरातील सर्वांनी मिळून हा जो श्रावण मासाचा अत्यंत सुंदर असं उपक्रम संकटमोचन हनुमान मंदिर विश्वस्त मंडळाने गेल्या वर्षीपासून हे दुसरं वर्ष आहे, अत्यंत सुंदर असं या ट्रस्टच्या माध्यमातून काहीतरी धार्मिक कार्य घडावं आणि ते पण श्रावणातच घडवावं अशा उद्देशानं जाधवजी असतील, सुरवसे, भागुडे, इडेकर, सूर्यवंशी परिवार, बिराजदार परिवार, मध्य परिवार, बिराजदार, फुलारी, मुळे, रणदिवे, सावळकर आणि पेंडपाले असं अनेक लोक आहेत. या विश्वस्त मंडळीनं मिळून आणि सर्व सद्भक्तांच्या सहकार्याने हा भव्य दिव्य शिवमहापुराण कथेचं आयोजन त्यांनी केलं. त्याबद्दल तुम्ही जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. आणि पहिल्या दिवशी मला वाटते बिराजदार परिवार ॲडव्होकेट महादेव दिगंबर बिराजदार यांच्या वतीनं अन्नदान झाला. दुसऱ्या दिवशी श्री संगमेश्वर अनिलप्पा इडेकर परिवार यांच्या वतीनं दुसऱ्या दिवशी अन्नदान झाला. टाळ्या वाजवत राहा ना. श्री आज स्वातंत्र्य दिनोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वतंत्र झालो. आजच्या दिवशी श्री माधव व्यंकटराव साळुंके परिवाराच्या वतीनं आज महाप्रसादाचं वितरण झालेलं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि या मंडपाचे ज्यांनी नियोजन केलं ते सुरवशे मंडप यजमान आणि आमचे साऊंड सर्व्हिसचे मोरे मंडप, मोरे साऊंड सर्व्हिसवाले प्रत्यक्षामध्ये परोक्षामध्ये आम्हाला आणून नेऊन सोडणाऱ्यापासून इथं झाडून रांगोळी काढणाऱ्यापर्यंत प्रत्येक जण हे कार्यक्रम यशस्वी व्हावं आणि ह्या मंदिरामध्ये अत्यंत सुंदर दररोज सुशोभीकरण करणारे महिला मंडळी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. मन्मथस्वामी भजनी मंडळ पहिल्या दिवशी, चिंतामणी भजनी मंडळ दुसऱ्या दिवशी, माऊली भजनी मंडळ. आज माऊली भजनी मंडळाचं आज सेवा झाला असेल, त्यांचंही एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. आज देशभक्ती, बरेच जणाला असं वाटते धर्म, देव, संत, गुरु याहीपेक्षा जर मोठं कोणतं असेल तर तो महाराज देश आहे. महाराज देश मोठा आहे.
अनेक लोकांनी आज खरं तर आज त्यांचं स्मरण करणारा दिवस आहे. ज्या ज्या लोकांनी भारत मातेच्या स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये प्रत्येकाने, एक नाही दोन नाही, अनेक स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग राजगुरू पासून अनेक लोकांनी, एक नाही दोन नाही, प्रत्येकाने शाळा शिकूनच इथपर्यंत आलेले आहे. सगळं माहीत आहे. पण मला असं वाटतंय या व्यासपीठपेक्षा, या धर्मपीठपेक्षा जर मोठं कोणतं असेल तर तो देश आहे महाराज, देश आहे. आणि आपण घरामध्ये काय करतो, दिवाळी दसरा सगळं आनंदाने साजरं करतो. कशासाठी? ते तिथं उभा आहेत म्हणून आपण करतो. त्यांनी जर तिथून सरकू द्या, आपल्या घरात येऊन फटाके वाजतात. बरेच जणाला हे कळत नाहीये. देश स्वातंत्र्य झाला, पण देशासाठी काय करायला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो कथेमध्ये, तुम्ही संतान जन्माला घालायचं असेल ना, तर 3 जन्माला घाला म्हणतो आम्ही. बरेच जण म्हणतात महाराज 3 कशाला हो, एकच बस झालं. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. उग देशभक्ती जागृत होत नाही महाराज. 3 लेकरं तुम्ही जन्म घातलंच पाहिजे. वाढू दे अजून 10 कोटी, काय फरक नाही पडत. बरं किती माई लोकांना, किती महिला मंडळीला वाटते सांगा बरं, माझं मुलगा इंडियन आर्मी मध्ये जायला पाहिजे. किती लेकरं, किती आईला वाटते? हात वर करा बरं. गेलं म्हणून, गेलं पाहिजे म्हणून वाटते का? गेलेले येतात. हा, तुम्हाला सांगतो, एक जणाने मला प्रश्न केला. गेल्या वर्षी सोलापूरमध्ये असाच कथा चालू होती. तेव्हा प्रश्न केला, महाराज जे बॉर्डरवर सेवा करणारे आमचे सैनिक आहेत, त्यांनी लिंग घालू शकत नाही, भस्म लावू शकत नाही, त्याला तिथं त्या प्राविधान नाहीये आणि त्याने त्याचा धर्म बुडल्यासारखं होत नाही का, म्हणून त्याची आई मला प्रश्न केली. त्यावेळी मी त्याला सांगितलं, आई हे लिंग, भस्म, गंध याच्यापेक्षा त्याच्या हातामध्ये एक मोठं सूत्र आहे, ते म्हणजे त्याच्या हातामध्ये तिरंगा आहे, म्हणून त्याला कोणताच दोष लागत नाही. म्हणून मी त्याला सांगितलं तिरंगा आहे. सगळे धर्माचा ध्वज नंतर आहे, पण अगोदर मात्र तिरंगा आहे की नाही सांगा? का बरं? सगळ्या धर्माचं पलीकडं राष्ट्र, देश, राष्ट्रभक्ती. आणि प्रत्येकाला वाटतंय माझा देश स्वतंत्र असलं पाहिजे, माझ्या देशासाठी असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, पण एक लेकरू कोणी द्यायला तयार नाही. असं कोणीतरी संकल्प करा, मी 3 संतान जन्माला घालणारच, एक धर्माला देणार, एक संसाराला ठेवणार,
एक भारत मातेच्या इंडियन आर्मी मध्ये मी देणार. बरं, आता इथून पुढचे कन्या ज्यांचं लग्न राहिले त्यांनी तरी संकल्प करावा. ज्यांचं झालं ते झालं. पण तुम्हाला माहिती आहे का, असं जर कोणी गेलं ना, कोणी आठवण ठेवणार नाही. असं जर कोणी गेलं ना, कोणी आठवण ठेवत नाही. तसं जर गेला घरी, जर ह्याच्यामध्ये त्याच्या शरीराला घरी येऊ नये कोणत्या सैनिकाचं, त्यांनी चांगलं रिटायरमेंट होऊनच घरी यायला पाहिजे, हे बी आमची इच्छा आहे आणि प्रार्थना करतो. पण कधी कधी दुर्दैवानं होते, कधी कधी दुर्दैवानं त्याचं जीव बलिदान त्यांनी शहीद होतो. त्यावेळी या तिरंगेमध्ये त्याचं शरीर घरी येतो. त्यावेळी त्या घराला नाही, त्या गावाला नाही, त्या तालुक्याला नाही, त्या जिल्ह्याला नाही, पूर्ण भारत देशाला गर्व वाटेल असा त्या लेकरावर सगळ्यांनी सॅल्यूट मारत असतात. महाराज, काम करायचं जर असलं ना, असं काहीतरी काम करा की तुमच्या कामाचं नोंद इतिहासामध्ये राहायला पाहिजे. महाराज, इतिहासामध्ये राहायला पाहिजे. खरं की नाही सांगा? नाहीतर काय, फक्त 15 ऑगस्ट आला की लगेच झेंडा फडकवणे, त्या दिवसासाठी तितकंच बोलणे. पण तुम्ही तुमच्या लेकरांच्या मनामध्ये अशी तुम्ही संस्कार भरलं पाहिजे. विचार करा, जिजाबाई मातेला, छत्रपती जिजामातेचं आठवण इथं करा. त्यावेळी हिंदवी स्वराज्याचं स्थापन करण्याचं एक ब्रीद वाक्य जिजामातेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये बीज पेरलं नसतं तर आज हिंदवी स्वराज्याचं स्थापन झालं नसतं. प्रत्येकाने लक्षात ठेवलं, एक संतान घडतोय त्याच्या मागं आई कारण आहे. एक संतान बिघडतोय त्याच्या मागं सुद्धा आई कारण आहे. एक संतान देशाचं सेवा करतो त्याच्या मागं आई आहे. एक संतान देशाची धर्माचं पालन करतो त्याच्या मागं सुद्धा आई आहे. पहिलं आई, मग नंतर सगळं आहे. पण असं तुम्ही त्याच्या मनामध्ये भरलं पाहिजे महाराज. पण आपल्याला काय, फक्त शाळेला जा, 90%च्या 95%च्या कमी घेऊ नको, हे सोडून द्या. पण त्याच्या मनामध्ये थोडं देशभक्तीचं प्रेम जागृत करण्याचे विचार करा. आणि एक तरी संतान असं तयार करा, मुलगी असो किंवा मुलगा असो. तुम्हाला माहिती आहे का, कन्या बी काही कमी नाही आहे देशसेवामध्ये. कन्येसुद्धा आज भारतीय इतिहासामध्ये बघितलं तुम्ही, कन्या सुद्धा भारताचं सेवा करण्यामध्ये मागं नाहीये. जेवढं पुरुष करतात त्याच्याही पेक्षा एक पाऊल पुढं ठेवून भारत मातेचं कन्या सुद्धा भारत मातेसाठी आपलं जीव बलिदान दिलेले. म्हणून मी सांगतोय, हर कर्म अपना करे
देशभक्ती का उशीर आलं, त्याचं मन त्याच्या भावाकडे गेलं, कारण त्याचा भाऊ आता सध्या इंडियन आर्मी फोर्स मध्ये आहे आणि त्याने देशाची सेवा करत आहे आणि त्याचं मन त्याच्या भावाकडे गेलं. ज्यांच्या हातात झेंडा आहे त्यांनी सुरक्षित आपल्या घरी घेऊन जावा. ते इकडं तिकडं कुठं रस्त्यात दिसलं नाही पाहिजे. त्याची फार महत्त्वाचं आहे. ते काळजी प्रत्येकाने त्याची काळजी घेतलं पाहिजे आणि ते कुठेतरी घरात नेऊन उंच स्थानावर त्याला ठेवा, म्हणजे त्याला फडकवा. हां, त्याची काळजी सर्वांनी घेतलं पाहिजे. नाहीतर मग कार्यक्रमामध्ये इकडे तिकडे केलं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी कुठं पडलं माहीतच नाही. मग ही देशभक्ती नाही. हां, आज माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही खरं तर आज विकास महाराजाच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. कारण त्यांच्या आईने एक महत्त्वाचं काम केले, एक धर्मासाठी दिली, म्हणजे विकासला धर्मामध्ये घातले आणि एक देशासाठी दिले. त्यांनी देशसेवा करत आहे. इंडियन आर्मीमध्ये त्यांनी कार्यरत आहे. आता सध्या कुठे? गुजरात बॉर्डरवर आहे. आणि एक आहे ते तिकडं शेती वगैरे संसारासाठी एक आहे. समजा त्याचं त्यांनी करतात. म्हणजे विचार करा, बरोबर केले की नाही?
मग तसं प्रत्येक आईनं विकासच्या आईचं तत्व फॉलो केलं पाहिजे. प्रत्येकांच्या आईचं एक मुलगा मात्र इंडियन आर्मीमध्ये दिसलंच पाहिजे असा संकल्प पुढच्या आईनं करावा. नाहीतर काय, छत्रपती शिवाजी महाराज माझ्या पोटात नको, बाजूच्या बाईच्या पोटात येऊ द्या. खरंय कुठं? आठवण करा, छत्रपती संभाजी महाराजांना आठवण करा, इतिहास बघा. कसं वाटत असेल त्याच्या आईला. तसं वाघ तुमच्या पोटाला जन्माला येऊ दे. छत्रपती संभाजी महाराजासारखं, छत्रपती शिवाजी महाराजासारखं, राजगुरू सुखदेव, भगतसिंग, किती लेकरं, किती क्रांतीवीर या देशाच्या ते बलिदान दिलं. तसलं एक सुंदर सुपुत्र तुमच्या पोटी जन्माला येऊ द्या आणि देशाचं सेवा करण्यासाठी त्याची भरती होऊ द्या, असे मी संकल्पना या शिवकथेच्या माध्यमातून पुढच्या आई लोकांना, पुढच्या आई जे भविष्यामध्ये ज्यांचं सावधान होणार आहे आणि पुढं त्यांनी, काही जण फार विचित्र वाटते महाराज मला हे सांगताना. एक कुठंतरी मी वाचलं, 2 लेकरं झाल्याच्या नंतर त्या महिलेनं, म्हणजे तमिळनाडूचा इतिहास, तमिळनाडूचा पेपरमध्ये आहे, तमिळनाडूचा आहे, 2 लेकरं झाले त्याला, इच्छाशक्ती कशी असते बघा. त्या महिलेला 2 लेकरं झाले, नवरा पोलीस मध्ये आहे, ध्वजारोहण करण्यासाठी त्यांनी सोबत घेऊन गेला. मग त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारीला ह्याचा नवरा सल्यूट मारतो. त्यावेळी तिचं घरचे विचारते, तुम्ही का त्यांना सल्यूट केलं? मग ते म्हणले की माझ्यापेक्षा सिनियर आहे. मग ती किती जिद्दी होती बघा, 2 लेकराचं आई. आणि तिनं नवऱ्याला प्रश्न करते, मी सुद्धा होऊ शकते का? 2 आता काय 2 लेकरं झाल्यावर तुम्हाला काय इच्छा होती का? आणि त्याची इच्छाशक्ती किती मोठी आहे. लेकरांना तर करील ते करील तवा, पण तिच्यासाठी स्वतः तिला देशभक्ती जागृत झाली आणि ती म्हणली, मी सुद्धा होऊ का, मी सुद्धा करू का, वरिष्ठ अधिकारी होऊ का? 2 लेकराचं आई असताना सुद्धा त्यांना तिथं सोडून त्यांनी 1 वेळा 2 वेळा MPSC UPSCचा अटेम्प्ट दिली. आज त्यांनी मुंबईमध्ये IPS म्हणून रुजू झालेली आहे, अशी कन्या आपल्या भारत देशाचा आहे. IPS नवरा त्याला सल्यूट करतो. आता तुम्ही
नमः पार्वतीपते शिव हर 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 हर. प्रयत्न करा की आपल्या हातानं जरी नाही झालं तर आपल्या पुढच्या संतानाच्या हातानं का होईना आपलं देशभक्ती देशसेवा हे सगळं घडवलं पाहिजे, घडलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या देशाचं चिंतन सातत्यानं करत राहिलं पाहिजे. हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आज ओंकारेश्वर महादेवाला अत्यंत सुंदर दिसेनं त्यालाही सुद्धा तिरंग्याचं लेप दिलेलं. मी म्हटलं ना तुम्हाला, देव धर्म याच्याही पेक्षा पुढं जर काय असेल तर तो तिरंगा आहे, म्हणजे देश आहे. आज शिवलिंग प्रत्येक आज भारतामध्ये तुम्ही कुठेही कोणत्याही मंदिरामध्ये जावा तिथं तिरंगाचाच सगळ्यांना अलंकार दिसणार. आज तिरंगा, आज काही नाहीये, आज फक्त तिरंगा. आज ओंकारेश्वर महादेव मंदिराला सुद्धा बघा तुम्ही मधात जाऊन किती सुंदर बनवलेले आहे. त्या सर्व ज्यांनी त्या कार्याला हात लावलेले त्या सर्व महिला मंडळीच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. काल एक वेगळं रूप होता, पहिल्या दिवशी वेगळं होता, आज मात्र देश आज जाणवायलं की प्रत्येक ठिकाणी देशभक्ती जागृत होत आहे. असंच तुमच्या मनामध्ये, आपल्या सर्वांच्या मनामध्ये देशभक्ती जागृत राहो. इकडं परब्रह्म परमात्म्याचं जर चिंतन करायचं असेल, जसं आपल्याला कसं कोणाला सोनं आवडतं, कोणाला गोड आवडतं, कोणाला चांदी आवडतं, कोणाला रुपये आवडतात, कोणाला काय आवडतं, कोणाला झोपायला आवडतं, कोणाला काय काय आवडते की नाही. मग तसं परब्रह्म परमात्म्याला काय आवडतं, आवडणारा वस्तू कोणता आहे? आता तुम्ही कोणाकडे तरी चालले, त्यांचं समजा जर त्यांना तुमच्यावर जर प्रसन्न करून घ्यायचं असेल, त्यांना जिलेबी आवडत असेल म्हणून समजा, होईल 1-2 दिवसात होणार आहे ना जिलेबी. तर काळजी करू नका, होईल ते बी. जिलेबी म्हणले की कसं करायला, त्यांना आवडत असलं म्हणून समजा तुम्ही काय करता, त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे, त्यांच्याकडून काहीतरी काम घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही काय करणार, डब्यात जिलेबी भरणार आणि मग त्यांना नेऊन देणार, गरम गरम जिलेबी आणली. मग तो व्यक्ती प्रसन्न होतो, त्याला आवडणारा नेले ना तुम्ही. मग तसं परब्रह्म परमात्म्याला सुद्धा आवडते. तसं आवडणारा, अत्यंत आवडणारा वस्तू त्याला कोणता आहे? भस्म आहे महाराज, भस्म. त्याला भस्म आवडतो, रुद्राक्ष आवडतात, बेलपत्र आवडतो, धतूर आवडतो, दूध आवडतो, जलधार आवडतो. बघा, त्यातलं त्यात सगळ्यांपैकी भस्म मात्र भस्मांगरागाय नमः शिवाय. भस्म आवडतो. आणि भस्मामध्ये 2 प्रकारचे भस्म आहेत, 2 प्रकारचे भस्म. एक निरुपाधिक भस्म, एक सोपाधिक भस्म. समजून घ्या, 2 प्रकारचे भस्म आहेत. निरुपाधिक भस्म म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याचं चिंतन, ते दिसत नाही भस्म. पुन्हा एकदा सांगतोय, 2 प्रकारचं भस्म आहे. एक सोपाधिक भस्म, एक निरुपाधिक भस्म. पहिला आपण निरुपाधिक भस्माबद्दल चिंतन करूया. निरुपाधिक भस्म म्हणजे निर्गुण निराकार, आकार नाही, गुण नाही,
निराकार परब्रह्म परमात्म्याचं चिंतन चिंतन कुठं करतात? मनामध्ये. कोणाचं करायचं? जे दिसत नाही, निर्गुण आहे, त्याला गुण नाही, निराकार आहे, परब्रह्म आहे, परमात्म्याचं चिंतन मनामध्ये करणं, त्याला काय म्हणायचं? निरुपाधिक भस्म. आता बरेच जणाला असं वाटत असेल आता मग सोपाधिक भस्म म्हणजे काय? सोपाधिक भस्म म्हणजे जे दिसते, जसं आता तुमच्या कपाळावर, आपल्या कपाळावर दिसते. आणि हे कुठून येते? गोमय भस्म, गाईच्या शेणापासून जे भस्म तयार होतो तो सोपाधिक भस्म. ही दोन प्रकारचे भस्म परमात्म्याला आवडतो. पहिलं कोणतं आहे? निरुपाधिक भस्म. निरुपाधिक भस्म म्हणजे तिथं भस्म बी नाही, आकारही नाही, गुणही नाही, फक्त ते आहे, तुम्ही आहात, त्याच्याबद्दल मनामध्ये चिंतन करणे म्हणजेच निरुपाधिक भस्म धारण करणे. कळालं? अजून एकदा सांगू. आता तुम्ही म्हणत असतील तर जे दिसत नाही महाराज, जे आकार नाही, तुम्ही आठवण करा, ज्यांनी ज्यांनी लिंगैक्य सद्गुरू निरंजन शिवाचार्य महाराजांच्या सानिध्यामध्ये थोडं तरी वेळ घातला असेल तर त्या व्यक्तीला हे निरुपाधिक भस्म काय आहे ते कळते. याचं कारण आहे महाराज, हे वेदांताची भाषा आहे. म्हणजे सोप्या सोप्या भाषामध्ये जर समजवायचं झालं, जे दिसत नाही, जे आहे, ज्याला गुण नाहीये पण निर्गुण आहे, ज्याला आकार आहे पण आकार नाहीये, है की नाही? निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याचं चिंतन मनामध्ये करणं, निरुपाधिक भस्म धारण करणं. निरुपाधिक भस्म म्हणजे तुम्हाला मंदिराला जायचं गरज नाही, कुठं जिथं आहे तिथंच बसून भगवंताचं मनामध्ये चिंतन करणं. जर तुम्ही चिंतन केलं तरी त्याला काय म्हणावं? निरुपाधिक भस्म लावल्याचं फळ तुम्हाला देवादिदेव महादेव बसल्या ठिकाणीच तुम्हाला प्रदान करतो. त्याच्या इतकं दयाळू कोणी आहे का जगामध्ये? सांगा, दयाळू कोणी आहे? काही करायचं गरज नाही, फक्त त्यांनी म्हणतो, वेदांताची भाषा जर बाजूला ठेवून सरळ भाषामध्ये जर सांगायचं झालं, तू काही करू नको, फक्त माझं स्मरण कर, तर तुला मी निरुपाधिक भस्म लावल्याचं फळ मी तुला स्मरण केल्याबद्दल तुला प्रदान करतो म्हणून सांगतो. प्रदान करतो. हे एक प्रकारचं भस्म झालं. याला काय लागते का सांगा? काहीच नाही, फक्त वाणी आणि मन, आणि आपलं मनामध्ये दृढ संकल्प की मी भौतिक अभ्युदय दिसणारा भस्म जरी मला भेटलं नाही आज, तर माझ्या हातामध्ये आहे की मी निरुपाधिक भस्म दररोज धारण करू शकते. अशा काही ठिकाणी तुम्ही असता की तिथं तुम्हाला भस्म भेटत नाही, जल भेटत नाही, मंदिर भेटत नाही, तशा ठिकाणी सुद्धा भगवान शंकराची आराधना झाली पाहिजे अशा अनेक भक्तांची इच्छा असतो. मग त्या ठिकाणी भस्म कसं लावणार तुम्ही? मग त्यासाठी भगवान परब्रह्म परमात्मानं निरुपाधिक भस्माचं निर्माण केलं. की जिथं आहे तिथं, जसं आहे तसं, ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये तू जर माझं स्मरण केलं, माझं चिंतन केलं, माझं मनन केलं, माझं ध्यास केलं, तर मी तुला निरुपाधिक भस्म लावल्याचं फळ जिथं आहे तिथंच मी तुला प्रदान करतो म्हणून परब्रह्म परमात्मा सांगतो. आणि अजून एक भस्म कसं आहे?
गोमय भस्म गोमातेच्या शेणापासून तयार झालेलं आहे. आणि चिताभस्म खर तर आजपर्यंत आपण परब्रह्म परमात्म्याला काय लावत आलेलो आहोत? जे नरम नरम गट्टी आहे ना, काय आहे ते? पुन्हा म्हणायचं, महाराज मला ना माझ्याकडं बघीच ना. कसा बघणार? तू दररोज त्याला काय लावायली? चुन्ना. गोमय भस्म म्हणजे कसं असते महाराज? परब्रह्म परमात्म्याला आवडणारा वस्तू नेलं पाहिजे ना. ते आवडत नाही त्याला. मग तुम्ही तरी बी त्याला आज कोणाला कारल्याची भाजी आवडत नाही. आवडते का कोणाला? काही जणाला आवडत नाही. मला आवडते. जबरदस्ती तुम्ही त्यांच्या तोंडात घालायला समजा कारल्याची भाजी, खाईल का ते? मग तसंच आहे ना ते. परब्रह्म परमात्मा म्हणतो गोमय भस्म, या तर चिताभस्म. दोन प्रकार आहे त्याच्यात. ते सोपाधिक भस्म मध्ये दोन प्रकार आहे. एक गोमय भस्म, एक चिताभस्म. तुम्ही जाऊन बघा आज बी हरिश्चंद्र घाट मध्ये, काशीमध्ये, तेव्हा पेटलेलं चिता अग्नी आज बी बंद नाही झालं. रोज एक न एक तरी शव त्या हरिश्चंद्र घाट मणिकर्णिका घाटमध्ये तर रोज प्रज्वलित असतो. तेव्हा पेटलेली ते अग्नी अजून सुद्धा शांत नाहीये. तुम्ही जाऊन बघू शकता. आणि उज्जैनी महाकालेश्वराला माहितीये का तुम्हाला? भस्म स्नान आहे. उज्जैनी महाकालेश्वराला भस्म स्नान आहे. त्याला दररोज प्रातः काळामध्ये भस्म स्नान होतो. कोण कोण पाहिलेले? बरेच जणांनी पाहिलेले. फार सुंदर कथा आहे. उज्जैनी महाकालेश्वराचं भस्माचं कथा फार सुंदर आहे महाराज. उज्जैनी महाकालेश्वर म्हणजे काय आहे? काळाचाही काळ. बघा, जो काळ असतो ना त्याचाही मृत्यू, त्याचाही मृत्यू. उज्जैनी महाकालेश्वराला भस्माचं स्नान करणं जे ज्या भक्तांनी पाहिलेले त्या भक्ताच्या मनामधलं मृत्यूचं भय नाहीस होणार आहे. मृत्यूचं भय नाहीस होणार आहे. आणि उज्जैनी महाकालेश्वराचं अजून एक महत्त्व आहे. ज्या ज्या भक्तांनी थोडा वेळा करता का होईना उज्जैनीमध्ये जर वास केलं ना, वास करून प्रातः काळमध्ये भस्म स्नान जर पाहिलं तर त्याची मृत्यू टळला किंवा मृत्यूच्या वेळेमध्ये त्याला भय येत नाही. म्हणून सहज मृत्यूला प्राप्त होतो. मग असं याचं वरदान कोण दिलं? उज्जैनी महाकालेश्वर. कशामुळं? कशामुळं? फक्त भस्म अर्पण केल्यामुळं उज्जैनी महाकालेश्वर मृत्यूचं भय नाहीस करतो.
महाकाल महाकाल जोरा जोरा महाकाल सरकार जय हो जोरदार स्नान करण्याची किंवा भस्म अर्पण करण्याचे उज्जैनी महाकालेश्वराला पहिलं उज्जैनीचं थोडस इतिहास समजून घ्या. उज्जैनी नगरी हे अगोदर अवंतिका नगरी होती. अवंतिका नगरी अवंतिका नगरी म्हणजे जसं आता काशीला मोक्ष नगरी म्हणतो तसं ही सुद्धा मोक्षरूपी नगरी होती. या नगरामध्ये बघा उज्जैनी महाकालेश्वर प्रकट कसं झाले आणि भस्मच का आवडलं आणि भस्म स्नान करण्याची पद्धत कधीपासून सुरू झाली. उगा आपण जाऊन उज्जैनी महाकालेश्वराला दर्शन घेऊन आला असेल, भस्मस्नान बघून आला असेल, पण उज्जैनी महाकालेश्वराचं महत्व काय. अवंतिका नगरी या नावाचं नगर होतं पहिलं. त्या नगरीमध्ये अत्यंत सुंदर असं वेदप्रिय नावाचा एक ब्राह्मण राहत होते. वेदप्रिय त्यांनी फार मोठा शिवभक्त होते. शिवभक्त आणि दररोज त्यांनी एक पार्थिव शिवलिंग तयार करून त्यांनी दररोज पूजा करायचं
असं त्यांचं दिननित्य कर्म होतं. त्या वेदप्रिय ब्राह्मण देवताला 4 पुत्र होते. प्रियमेध, सुकृत, सुव्रत आणि वेदप्रिय असं 4 पुत्र त्या ब्राह्मण देवताला होते. ते 4ही पुत्र तेही शिवभक्ती संपन्न होते. वेद संमतीनं चालणारे होते. त्यांच्या वडिलांसारखं त्यांनीही सुद्धा पार्थिव शिवलिंगाचा पूजन करायचं त्यांनीही त्यांच्या परंपरेमध्ये सुरू झाला. म्हणून मी नेहमी सांगत असतो, तुम्ही जे करता ते तुमचे पुढचे संतान करतात. तुम्ही जर पिऊन आले काय पाणी नाही ते बी बघतात, कुठंतरी लपून बघतात, छपून बघतात. ज्यावेळी त्यांना थोडस पंख येते ना, थोडस पंख येतात त्यांना बी, त्यावेळी त्यांनी सुद्धा तसंच येतात. मग त्यावेळी तुम्ही त्याला मारायचं नाही, बोलायचं नाही, काही नाही. त्याला हार घालायचा, सत्कार करायचा आणि घरात घ्यायचा. वाजवा टाळ्या. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. महाकाल सरकार, महाकाल सरकार. काय बोललं तर हो म्हणता तुम्ही. जाधवजी, पुढच्या वर्षी आम्हाला आणू नका. मी काय बोललो लक्षात आहे का तुम्हाला? हौशेचे लोक हौशी आहेत म्हणून कळालं होतं, पण एवढं हौशी आहेत आज कळालं. मी हार घालून मधात घ्या म्हणलं तर हो महाराज, टाळ्या वाजवा. अरे वाजवा, क्या बात आहे. आपण खरं सांगा, एवढे ठिकाणी कथा केलो होतं, असे लोक कुठं भेटतात का? औषधच भेटतात. बरेच ठिकाणी कथा झाली, पण तुमची स्तुती नाही. मी कोणाची स्तुती करत नाही, जे आहे ते सांगतो. पण तुमच्यासारखे भोळे प्रेमळ व्यक्तीचं व्यक्तिमत्व असणारे सद्भक्त कुठं भेटत असेल तर तो औसा नगरीमध्ये भेटतात, बाकी कुठंच भेटत नाही. आम्हाला माहित आहे. वेदप्रिय नावाचा जो ब्राह्मण, त्याला 4 पुत्र. स्थावर लिंगाची, पार्थिव लिंगाची, वारुळ लिंगाची तयार करून त्यांनी त्या ठिकाणी पूजन दररोज करत होता. मग हे सगळे त्याचे 4 पुत्र पाहिले. म्हणून सांगतोय, अनुकरण जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. अनुकरण, तुमचं अनुकरण. उद्या जर तुमचे संतान बिघडले ना, त्या संतानाला दोष देऊ नका. अगोदर आपल्याकडे बघून घ्या, आपण काय केलं. आपण काय केलं अगोदर बघून घ्या, आणि मग त्या संतानाला म्हणा, मी असं केलं नव्हतं रे, तू का केलं. बरेच जणाला असं वाटते
माझे संतान सुधारले पाहिजे, मी बिघडलो तर बिघडलो म्हणतो. अरे तुझंच बघणार ना. हॅलो, खरं बोलले की लगडे जाते म्हणते. असं केलं की म्हणजे कथाच पुढे जात नाही माझं. उज्जैनी महाकालेश्वराची इथं भस्माचे वर्णन चालू आहे. एक वेदप्रिय ब्राह्मणाचं 4 पुत्र, त्यांनी वारुळाचं दररोज लिंग तयार करून एक मोठं असं विहिरी सारखा एक खोल जागा, त्या जागेमध्ये त्यांनी एक पार्थिव शिवलिंग तयार करून आणि दररोज पूजन करायचं भक्तिपूर्वक. ही त्याची भक्ती होती. त्यामुळे अवंतिका नगरीला ब्रह्मतेज प्राप्त झाला होता. बघा तुम्ही, कोणत्या तरी एका असं गाव असतो, त्या गावामध्ये एकदम गेले की प्रसन्नता वाटते. एक एक गाव असे असतात, गावात गेले की कधी एकदा बाहेर निघून जाऊ. का कुठं कुठं दरिद्र लक्ष्मी, दरिद्र नेगेटिव्ह ऊर्जा आपण ज्याला म्हणतो, अशा ठिकाणी जास्त असल्यामुळं तिथून पळवट काढण्याची मन होते. प्रसन्नता राहत नाही. का राहत नाही? तुम्ही बघा, सकाळी उशिरा उठा, दरवाजा उघडूच नका, सडा झाडू रांगोळी काढूच नका. असं सांगणारच भेटलं नाही महाराज आम्हाला कोणी. तुम्ही लई चांगलं सांगायला. आणि बघा कसं वाटतंय घरात करमत नाही. रक 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 कसं तरी प्रसन्न. देवपूजा करू नका, दिवा लावू नका, घर झाडू नका, घर पुसू नका, गॅस पुसू नका. जसं तसं रात्रीचे भांडे तसंच ठेवतो. कसं वाटते घर घर घरात बसू वाटतं. असं घर बघितलं ना, हे आमचे 2 दिवसांनी येतो, नीट करून घेऊ. वेदप्रिय नावाचा ब्राह्मण या गावामध्ये अवंतिका नगरीला ब्रह्मतेज प्राप्त झाला होता. शिव ऊर्जा. ब्राह्मण देवताचं पूजन बघून आणि जिथं खरं आहे तिथं खोटं बी आहे, जिथं सत्य आहे तिथं असत्य आहे, तिथं पुण्य आहे तिथं पाप बी आहे. दोन्ही संगत. तसं अवंतिका नगरीला ब्रह्मतेज प्राप्त झाला होता. पण तिथं एक असं घटना घटित होतो. त्या अवंतिका नगरीला चिंतून एक
रत्नमाला नावाचं एक पर्वत आहे. त्या पर्वतावर ब्रह्मदेवाला पूजन करून, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्या रत्नमाला पर्वतावर एक दूषण नावाचं दैत्य तिथं तप करायला बसतो. दूषण नावाचं दैत्य. आता दैत्याचा स्वभाव कसा असतो? माझंच जयकार झाला पाहिजे, बाकी कोणाचं नाही. मी पण. आता ते गेलेत. आता काही लोकांच्या मनामध्ये ते येऊन बसलेले आहेत. मग ते म्हणतात माझ्याशिवाय मीच. मग दूषण नावाचा दैत्य काय केला? ब्रह्मदेवाचा आराधना केला आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून वरदान घेतला. माझच पूजा झाली पाहिजे आणि मी कोणाकडूनही मरेल असं वरदान नको. ना शस्त्र ना अस्त्र कशानाही मी मृत्यू नाही पावलं पाहिजे असं मला वरदान द्या. ब्रह्मदेव म्हणले प्रसन्न करून घेतले तू. म्हणून दूषण नावाचा दैत्याला त्यांनी वरदान देतात. वरदान मिळता क्षणी त्याच्यामुळे म्हणतो बघा, काही लोकांना आपापल्या स्थानाचा लय अहंकार असतो. प्रत्येकाच्या मनामध्ये अहंकार येऊ नये. जर तुम्ही वाकले ना, थोडं झुकले ना, तर तुमच्या इतकं पुढं कोणी जाणार नाही. जर तुम्ही झुकलंच नाही तर मोडून जाणार, नष्ट होऊन जाणार आणि तुटून जाणार जीवनातून. त्यामुळं पहिलं जीवनामध्ये झुकणं शिका, वाकणं शिका. दूषण नावाचं दैत्य काय केला? त्यांनी म्हणला मी वाकणार नाही. त्यांनी काय केलं? अवंतिका नगरीला डोळे उघडून पाहिला. अवंतिका नगरीमध्ये सुख, शांती, समाधान, अष्टैश्वर्य, सुख, समृद्धी सगळं नांदत आहे. पण त्याला अहंकार निर्माण झाला. इथं शिवभक्ती होत आहे, माझी भक्ती होत नाही. आता दैत्याची भक्ती कोण करील सांगा? मग ज्यांनी माझं भक्ती करत नाही त्याला या भूमीवर राहण्याची काही अधिकार नाही. म्हणून त्यांनी सरळ सर्वांना संहार करीत 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 रत्नमाला पर्वतावरून उतरून त्यांनी विनाश करीत करीत, जसं तुम्ही भाजीपाला कापता ना, तसं त्यांनी दूषण महाराज की जय न म्हणणाऱ्याला भाजीपाला कापल्यासारखं. भाजीपाल्याचं उदाहरण मी याच्यासाठी दिलं, तुम्ही किती बारीक कापता. तसं मनुष्याला त्यांनी इतकं निर्दयीपणानं, क्रूरपणे अवंतिका नगरीमध्ये हाहाकार माजला. आणि हे बातमी दूषण आपली सैन्य घेऊन, बघा एवढ्यावर गप्प बसलं नाही, त्या अवंतिका नगरीचं सुख, शांती, समाधान पाहून बघा. म्हणून मी सांगत असतो नेहमी, जर कोणाचं उन्नती जर सहन होत नसेल तर ते समजून घ्यायचं हे आसुरी प्रवृत्तीचा माणूस आहे. दूषण नावाचं दैत्याने काय केलं? अवंतिका नगरीचं सुंदरता, स्वच्छता, वैविध्यता, शिवतत्वामध्ये लीन असणारे लोक त्याला बघवलं नाही. त्यांनी काय केलं? सगळं सैन्य घेतला आणि सगळ्यांवर आक्रमण करू लागला. त्यावेळी वेदप्रिय नावाचा जो ब्राह्मण होता, त्याचं 4 पुत्रासमवेत त्याचा एक नियम होता महाराज, दररोज काही होऊ द्या, जग इकडचं इकडं होऊ द्या, पण शिवपूजा मात्र सोडणार नव्हता. शिवपूजन मात्र सोडणार नव्हता.
असं अवस्थेमध्ये असताना दूषण नावाचा दैत्य त्या अवंतिका नगरीमध्ये येतो आणि त्या वेदप्रिय नावाचा 4 पुत्राच्या माग लागतो आणि वेदप्रिय नावाचा जो ब्राह्मण होता त्यांनी भयभीत होऊन त्यांनी जे शिवलिंग पूजन करत होता त्या शिवलिंगाला जाऊन असं आलिंगन घेतो आणि तिथं या माघा लागलेल्या दूषण दैत्याला वाचवा 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 म्हणून हे भोलेनाथ, हे शंकरा, हे महादेवा, हे करुणाकरा, हे जगदीश्वरा, हे परब्रह्म परमात्मा दयाळू जगद्भूषणा नानाविध नावानं हाक मारून परब्रह्म परमात्माला वरडत 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 करुणा भावनेनं जाऊन त्या जे खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये शिवलिंगाची स्थापना सगळे 4 पुत्र आणि त्याचे वडील सगळे जण हो जाऊन त्या शिवलिंगाला आलिंगन घेतात. दूषणाचा दैत्याचा आकार पाहून घाबरगुंडी होतात, भयभीत होऊन परब्रह्म परमात्म्याच्या शरण जातात. त्यावेळी परब्रह्म परमात्मा विचार करतो, दूषण नावाच्या दैत्याला वरदान प्राप्त आहे आणि मग हे सगळं क्रूरता बघून वेदप्रिय ब्राह्मणाचा होकार ऐकून बोलवलेला करुणामय ध्वनी ऐकून परब्रह्म परमात्मा विराट स्वरूपमध्ये महाकालेश्वराच्या रूपमध्ये प्रकट होते आणि प्रकट करून ब्रह्मदेवानं त्याला काय वरदान दिलं होतं? ना अस्त्र ना शस्त्र न जमीन ना आसमान, ना अस्त्र ना शस्त्र, शस्त्रांना मारता येत नाही, अस्त्रांना मारता येत नाही. कशानं मारलं? परब्रह्म परमात्म्यानं विराट भैरवाचं स्वरूप घेतलं. राग राग तांडव नृत्य करत करत भैरव स्वरूप घेऊन त्रिनेत्रधारी 3ऱ्या डोळ्यानं त्या दूषण नावाचं दैत्याला भस्म केलं. नमः पार्वती शिव हर हर. दूषण नावाचं दैत्याला त्रिनेत्रधारी राग भरपूर शिव तांडव नृत्य करीत करीत काल भैरवाचं स्वरूप घेऊन उज्जैनी महाकालेश्वरा त्यावेळी हुंकार भरीत 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 त्या दूषण नावाच्या दैत्याला पूर्ण नष्ट केला, भस्म केला. तरी सुद्धा राग शांत होईना, राग शांत होईना. राग शांत करण्यासाठी ते ब्राह्मण देवता काय केले, त्यांचं भस्म जे दूषण नावाचं दैत्याचं शरीरात जळालेलं भस्म जे होतं ना, ते भस्म महाकालेश्वराच्या रूपामध्ये जो प्रकट झालेलं शिवतत्व जो होता ना, त्या शिवतत्वावर त्याचं जे भस्म होता त्याच्या अंगावर उडवू लागले. हे महादेवा, हे देवादी देवा असं अंगाला लावू लागले, पादाला लावू लागले, त्याच्या चरणाला लावू लागले आणि त्याच्या अंगावर सगळीकडं भस्माचं स्नान होऊ लागला. मग जसं जसं भस्माचं स्नान होऊ लागला तसं उज्जैनी महाकालेश्वराचं क्रोध शांत 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 होऊ लागला. मग पुन्हा त्यांनी निज स्वरूपामध्ये आला. असं उज्जैनी महाकालेश्वराची कथा येते. उज्जैनी महाकालेश्वराची निज स्वरूपामध्ये आला आणि मग ती ब्राह्मण देवता म्हणतो, वेदप्रिय नावाचा ब्राह्मण देवता म्हणतो, हे महाकालेश्वर, तुम्ही काळाचाही काळ झाले आणि तुम्ही अवंतिका नगरीला पुनीत केलेले. तुमचं पदस्पर्शानं, तुमचं प्रकटीकरणानं हे भूमी पुनीत झालेले. माझं अशी एक इच्छा आहे की तुम्ही सदैव सदैव काल या अवंतिका नगरीमध्ये वास केलं पाहिजे आणि सर्व भक्तांचं उद्धार केलं पाहिजे. असं परब्रह्म परमात्म्याला वेदप्रिय नावाचा ब्राह्मण व्यक्ती विनंतीपूर्वक प्रेमानं त्यांना विनवतो
त्यावेळी परब्रह्म परमात्मा वेदप्रिय नावाच्या ब्राह्मणाला वरदान देतो, हे वेदप्रिय ब्राह्मण देवता, तुझ्यासारखं एकनिष्ठ एक भक्तीनं, बघा मृत्यूचं भय, दूषण म्हणजे मृत्यू, मृत्यूचं भय जरी मागा असलेलं असताना सुद्धा वेदप्रिय ब्राह्मण काय केला, शिवलिंगाला धरून राहिला, शिवलिंगाला शिवतत्वाला धरून राहिला, शिवतत्वाची आलिंगन घेतला, म्हणून तिथं भगवान परब्रह्म परमात्म्याचे प्राकट्यीकरण झाला. तेव्हापासून आजपर्यंत दूषण नावाचा दैत्याचा जो शवाचा जो चिताभस्म आपण त्याला म्हणतो, चिताभस्म आजही उज्जैन महाकालेश्वराच्या अंगावर, आजही उज्जैन महाकालेश्वराच्या चरणावर आजही तो भस्म उडवला जातो, भस्म स्नान करवला जातो. जो कोणी भक्त, त्याला वरदान आहे, जो कोणी भक्त उज्जैन महाकालेश्वराचा भस्म स्नान करताचं दर्शन प्राप्त करून घेतो, त्याला मृत्यूचं भय नाहीस होतो, असं त्याला त्या भक्ताला वरदान मिळतो, असं त्या भस्माचं वर्णन आहे. खरं तर भस्म म्हणजे एक चिता भस्म, एक निरुपाधिक भस्म, ह्या दोन्ही भस्म त्यांना आवडतात. म्हणून परब्रह्म परमात्म्याना आवडणारा वस्तू, आता बघा मराठीमध्ये सुद्धा फार सुंदर अभंग आहेत. तुम्ही म्हणता भू ईश्वर अवतरी, असे लोक जर कुठं भेटले ना, आपल्याला असं वाटतंय की त्यांनी भू ईश्वर अवतार घेतले. म्हणता ना तुम्ही, बघा बाळी भस्म लिंग गळा, बाळी भस्म लिंग गळा, बाळी भस्म लिंग गळा, बाळी भस्म लिंग शोभे रुद्राच्या
जायचं. 2 घंटानंतर मग तुम्ही तुमच्या संसारमध्ये जायचं. मी पुन्हा 2 घंट्याच्या नंतर मी तुमच्याकडे येणार बी नाही. हे कोण सांगितलं? मन्मथ माऊलीनं सांगितलं हे. आणि आपण म्हणतो असे लोक जर तुम्हाला कुठं भेटले तर त्यांनी सांगितलं तो ईश्वराचा अवतार जाणा. मग आता राक्षसाचा अवतार व्हायचं, दूषण व्हायचं का वेदप्रिय व्हायचं? काळी भस्म लिंग, काळी भस्म लिंग गण. शोभे रुद्राक्षाच्या माळ, त्यांचे झाली या दर्शन. त्यांचे झाली या दर्शन. पापी उद्धरती जन, पापी उद्धरती जन. कोणाचे दर्शन झालं तर ज्यांच्या कपाळावर भस्म आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे, ज्यांच्या कपाळावर भस्म आहे, गळ्यामध्ये लिंग आहे, शोभे रुद्राक्षाच्या माळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाचं माळ आहे, गळ्यामध्ये लिंग आहे, त्रिपुंड्र भस्म आहे, त्यांचे झाली या दर्शन. असं हे सगळं आभूषण लावलेलं व्यक्तीचं जर दर्शन झाला, नुसतं भजन करायचं नाही महाराज. त्यांचे झाली या दर्शन. पापी उद्धरती जन, काळी भस्म लिंग, काळी भस्म लिंग. हे बघा, आज 8 वाजोस्तर वाजवत बसा. असं ज्याला ज्याला जायचं तुम्ही जावा. आम्ही 8 वाजोस्तर आज सोडणार नाही, कारण आज 15 ऑगस्ट आहे. त्याच्यासाठी 1 घंटा गेला आणि आमचा आजचा विषय पुन्हा उद्या राहणार आहे. जो व्यक्ती भस्म लावतो, गळ्यात लिंग धारण करतो, गळ्यात रुद्राक्ष धारण करतो, ज्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाचा माळ शोभून दिसतो, अशा व्यक्तीचं जर तुम्हाला कुठं दर्शन झाला,
सहज जर तुम्हाला चालता फिरता जर कुठं दिसला दर्शन झालं, जर आपल्या मनामध्ये किंवा आपल्या कर्मामध्ये जर न कळत कळत जर पाप घडलं असेल, तो पाप सुद्धा नष्ट होते म्हणून सांगतात. आणि हे मी नाही सांगितलं, असं जर परत झाला तुम्हाला चुकून न चुकून जर दर्शन घडला, विचार केला का तुम्ही? दर्शन केलं तरच पापी उद्धरत, तुम्ही स्वतः घातलं तर. दर्शन केलं तर पापी उद्धार होते म्हणून सांगतं हे अभंग. तर मग आपणच ते सगळं घातलं तर मन्मथ म्हणे मन्मथा मी सांगितलं तर तुम्ही हो म्हणले असते का? नाही. हे कोण सांगितलं? श्रेष्ठ संत शिरोमणी मन्मथ माऊली आजचे 450-775 वर्ष पूर्वी होऊन गेलेली एक श्रेष्ठ संत सांगून गेलं. मन्मथ म्हणे मन्मथ म्हणे मन्मथ म्हणे फोटोला हार घालणं आरती शिवरा हे सगळं मनुष्य त्यांनी काय सांगितलं आपल्याला, त्यांनी अजून एका अभंगामध्ये सांगतो महाराज, शिवभक्ताच्या कुडी जनजनी करंटादा भजे चोरटा शंकराशी छपवली लिंग गळाली तुळशी माळ जन्माला चढण माते
भस्म आहे, यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाचं माळ आहे आणि सदैव सदैव मुखामध्ये हसनमुख आहे, प्रसन्नता आहे, शिव नामस्मरण आहे. अशा व्यक्तीचं जर चुकून दर्शन झाला, मन्मथ म्हणे खरे नमः पार्वती शिव हर 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 ओंकारेश्वर भगवान की बाणी भस्म लिंग गला बाणी भस्म लिंग शोभे रुद्राक्षाच्या माळा. मला वाटते आजपासून भस्म स्नान किंवा भस्म कपाळावर लावणं, गोमय भस्म परब्रह्म परमात्म्याला चिता भस्म आणि गोमय भस्म जसं परशिव परमात्म्याला 5 मुख आहे, वीर नंदी भृंगी वृषभ स्कंद 5 गोत्र. पाच मुखातून 5 गोमातेचं प्रकटीकरण झालं. त्या 5ही गोमातेचं वंश आज इथं कलियुगामध्ये त्याचं संतान आहे, त्याचं नाव नंदिनी आहे.
एक एक मुखातून एक एक गोमातेचं प्रकटीकरण झालं आणि परब्रह्म परमात्मा वरदान दिलं. माता लक्ष्मीनं सुद्धा वरदान दिलेलं तुम्हाला माहिती आहे. एवढ्या जगामध्ये पशु पक्षी प्राणी सगळे होते, पण गाईला पशु म्हणत नाही महाराज, गो माता आपण म्हणतो. आपल्याला जन्म दिलेले आई जास्तीत जास्त 6 महिना वर्ष, पूर्वी होतं 3 वर्ष 4 वर्ष दूध पाजवत. आजकालचे संतानाला ब्रेन हॅमरिंग होत आहे, म्हणजे त्यांचे माइंड ठीक नाही आहे. आणि आजच्या आई लोकांना आम्ही सांगत असतो या कथेच्या माध्यमातून, बरेच जणाला ही मूळ परंपरा आहे, ह्याला कोणती रिझन नाही आहे, सायंटिफिक रिझन नाही आहे. तुम्ही डॉक्टरला सुद्धा जाऊन विचारा. बाळाचं आईचं दूध बाळ जर पिलं तर आईचं सौंदर्य कमी होतो, याच्यात काही तथ्य नाही आहे महाराज. उलट मी म्हणेन आईचं सौंदर्य वाढतंय, वात्सल्य वाढतं, प्रेम वाढतं, त्या मुलाबद्दल आईचं लाळ वाढतं, जीव घट्ट होतात. आणि आज कलियुगामध्ये आम्ही पाहतोय आई वडील पाहिजे नाही, आई वडिलांची संपत्ती पाहिजे. याचं कारण असं आहे महाराज, तू फक्त त्याला 2च महिना दूध पाजवलेलं, म्हणून तुझं प्रेम त्याला नाही आहे. आज जर समजा एखाद्या आई म्हातारी असेल 80-85 वर्षाची, 90 वर्षाची, त्याच्या लेकराला जर तुम्ही म्हणले ना, त्याची बायको किती म्हणू द्या तुमची आई लई त्रास देते, तरी त्याने म्हणते सहन घे, ती माझी आई आहे. का तर त्यांनी त्याला 4-4 वर्ष 3-3 वर्ष त्याचं अमृत त्याला पाजवलेले असते, म्हणून त्या लेकराशी आईची तेवढा लाळ जुळालेला असते महाराज. आजचे संतान तुम्हाला सांगतो, आजचे आई पण दूध पाजवीना आणि आजचे संतान सुद्धा दूध पेईना. आणि त्याला पाहिजे कोणतं दूध तुम्हाला माहिती आहे बघा. वात्सल्य नाही, प्रेम नाही, मग कुठून होणार आहे महाराज? तुम्ही देवाला जाता चुना घेऊन जाता, गोमय भस्म येत नाही. आणि इथं संतानाला जन्म देता, त्याचं नाव काय मेडिकलमध्ये मिळते, बाळाला पाजवायचं. काय म्हणतात, म्हणजे इथं कोणीच पाजवलं नाही का, मला येड्यात काढायला. काहीतरी नाव आहे त्याला, उद्या आणून दाखवतो मी. मेडिकल मध्ये मिळते ना, म्हणता बी ना मला. जाऊ द्या, जे काय असेल ते पावडर ते आणून काय करतात, हे गरम पाण्यात भिजवायचं, त्याला उकळायचं, थंड करायचं, एक बाटली रडले की तोंडात घालायचं. 6 महिन्याचं आहे ते. किती महिन्याचं आहे? 6 महिन्याचं बाळ आहे त्याला तुम्ही, त्यांनी काय समजतो माहिती आहे का, हीच माझी आई आहे. त्या बाटलीची लळा जोडतो महाराज. काचाची बाटली असते ना, प्लॅस्टिकचा असो काचाचा असो, त्यांनी धरतो ना, असो दोन्ही पायानं धरतो, दोन्ही हातात धरतो, हात पाय वरी करून दोन्ही हातानं धरून पितो. आणि त्याला काय वाटतं, हीच माझी आई आहे, हीच माझी सर्वस्व आहे, हेच, याला सोडून माझं जग नाही आहे. हे कधी शिकतो तो? 6 महिन्याचा असताना शिकते महाराज. 6 महिन्याच्या असताना. किती महिन्याचं? पाळण्यात.
आणि 20 वर्ष झाल्याच्या नंतर तेच बाटली घेऊन हलत डुलत घरी येतो. चूक कोणाची? चूक कोणाची आहे सांगा? आता जर घरी गेल्यावर असं बाटल्या असेल ना, पटकन बाहेर फेकून दे. मग ह्या आईनं 2 वर्ष 3 वर्ष दूध पाजवती, पण हे गोमाता, याला पशु म्हटलेले महाराज, पशु नाही म्हटलं, याला गोमाता असं म्हटलेले आहे. गोमाता. आणि माता लक्ष्मीनं त्याला वरदान दिलेले आहे. तुम्हाला सांगितलेले आहे मी कथा. आता तुम्ही किती सुंदर टाईल्स लावून घर बांधा, वास्तू शांती करणाऱ्या दिवशी होम हवन मांडण्यासाठी त्यांनी स्वामी महोदय लोक म्हणतात गाईचं शेण आणा. किती भारीचं घर बांधा, गाईचं शेण. याचा अर्थ काय? गाईच्या शेणामध्ये माता लक्ष्मीचा निवास आहे महाराज. माता लक्ष्मीचा निवास आहे. सगळे देवी देवता आपापले स्थान ग्रहण केलं गोमातेच्या शरीरामध्ये. माता लक्ष्मी उशिरा आली, मग गोमातेला म्हणते मी कुठं थांबू? तुझं काय अभ्यंतर नसेल, तुझं काय तुला वाईट वाटत नसेल तर एकच जागा आहे माझी, ती म्हणजे माझं शेणाची जागा. त्यावेळी माता लक्ष्मी हसत हसत वरदान देते त्या स्थानाला, तुझं आजपासून अपवित्र असलेलं स्थान मी आज त्यामध्ये प्रवेश करून मी त्याला पवित्र करणार आहे. जो कोणी भक्त तुझं शेण जाळून कपाळाला विभूती म्हणून धारण करेल, भगवान शंकराला लावेन, त्याच्यामध्ये त्या कपाळाला मी श्रीचं वरदान देईन. श्री वरदान. संपत्ती कोणाला नको आहे का? तुम्ही विचार करा. इतकं भोळं आहे, मधात बसले ना, लई भोळं आहे. चोराला कुबेर भंडार देतो. चोर हो तुम्ही, आम्ही तरी चोर नाही ना. नमः पार्वतीपते शिव हर 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 हर. एवढा भोळा शंकर आहे. माता लक्ष्मी भी वरदान दिली, जो कोणी भक्त तुझं भस्म, तुझं शेण, बाकीच्या प्राण्याचं नाही जमत, फक्त गोमातेचं. कारण जन्मलेली आई 1-2 वर्ष जरी दूध पाजवली, पण ही गोमाता अशी आहे, त्याचं जीवात जीव असेपर्यंत 1 महिन्याचा म्हणजे 1 दिवसाच्या बाळापासून जाणाऱ्या बाळापर्यंत त्यांनी दूध पाजवलेले आहे. म्हणून ते विश्वाची माता म्हणून सांगितले गेलेले. गावो विश्वस्य माता. मग अशा गोमातेचं सेवा करत करत पंचगव्य भस्म म्हणजे गाईचं शेण, गोमूत्र, दूध, दही आणि तूप, गाईपासून मिळणाऱ्या 5 पदार्थाचं त्याच्यामध्ये मिश्रण करून पंचगव्य भस्म तयार करून जर तुम्ही महादेवाला लावले तरच आपल्याला श्रीचं संपत्तीचं अभ्युदय होतो, असं भगवान शंकराच्या शिवमहापुराण कथेमध्ये आहे. त्याच पद्धतीनं आज बघा, हेच भस्म प्रत्येक समाज, प्रत्येकाच्या घरामध्ये
हे भस्म जावं, पोचावं, असं उद्देशानं अमृतेश्वर मठ संस्थान कार्यरत आहे. त्या उद्देशानं एक पाऊल मठ संस्थांच्या वतीनं, सद्भक्तांच्या वतीनं ठेवण्यात आलेले. आज श्री अमृतेश्वर देवणी गो संवर्धन केंद्र, एक देवणी गोवंशाचं संवर्धन करण्याचं कार्य अमृतेश्वर मठ संस्थांच्या वतीनं हातात घेतलेले कार्य आहे, चालू आहे. त्या कार्यामध्ये, त्या कार्याचा एकच उद्देश आहे की प्रत्येकाच्या फुलारीमध्ये, म्हणजे प्रत्येकाच्या पूजाच्या ताटामध्ये शुद्ध गाईच्या शेणापासून तयार केलेलं भस्म त्या माईच्या ताटामध्ये, त्याच्या फुलारीमध्ये असलंच पाहिजे, असं महाराजांचा संकल्प आहे. मग त्या संकल्पाला गाई शेण कसं देणार आहे? त्याला पोटात घातलं तरच देणार आहे की नाही? मग त्याला जर पोटात घातलंच नाही तर मग आमची संकल्प अशी आहे की 108 गाई करण्याची संकल्पना आहे. आणि शेवटच्या दिवशी, म्हणजे इथून ज्या ज्या गावामध्ये महाराज कथा करायला जातील त्या गावामध्ये शेवटच्या दिवशी दर्शन देताना मात्र प्रत्येकांना छोटं गोमय भस्म प्रत्येकांच्या कपाळाला नाही, प्रत्येकांच्या हातामध्ये स्वतः महाराज देऊन ते कार्य पूर्ण करणार आहे भविष्यामध्ये. असं कार्य महाराजांनी हातात घेतलेले. तर त्या कार्याला तुम्ही सगळ्यांनी भरभरून सहकार्य करावं. त्यासाठीच काही सद्भक्तांनी मिळून इथं उजवीकडं, माझ्या उजवीकडं बॅनर लावलेले आणि इकडं डावीकडं बी लावलेले. आणि पहिलं आपल्या ह्या ओंकारेश्वर मंदिर जो ही कार्यक्रम जे करत आहेत त्यांना अगोदर देणगी द्या. मला याला नाही दिलं तरी चालतंय, पण तुम्हाला कळावं म्हणून केलं मी. पण एक लक्षात घ्या, अदत्त दोषेण भवेद दरिद्रः, दारिद्र्य दोषेण करोति पापम, पापादवश्यम नरक प्रयाती, पुनर्दरिद्रो पुनरेव पापी. याचं विश्लेषण मी उद्याच्या दिवशी अत्यंत सुंदर रीतीनं करणार आहे. कारण जो व्यक्ती अशा सत्कर्माला, सत्कार्याला दान करतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच दारिद्र्यता येणार नाही, असं त्याचं उत्तर आहे. त्यामुळं दारिद्र्य जर तुम्हाला स्पर्श करायचं नसेल तर आपल्या संकटमोचन हनुमान मंदिर ट्रस्ट कमिटीला जे काही कार्य चालू आहे त्यांना अगोदर देणगी द्या. ज्यांना फक्त चाऱ्यासाठी, चारा खाऊ घालण्यासाठी ज्यांचं इच्छा आहे तर तिथं जाऊन तुम्ही स्कॅन करा. तिथं त्या ट्रस्टचं, मठ संस्थांचं ट्रस्टचं तिथं स्कॅनर लावलेले. तुम्हाला जे इच्छा आहे ते तिथं दान करा. आणि बाजूला व्हॉट्सअप नंबर आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमची पावती शेअर करा, म्हणजे तिथं नोंद घेतली जाईल. एवढं या मंगलमय चिंतनामध्ये सांगून, आणि हे कशासाठी आहे? येणाऱ्या काळामध्ये देवणी गोवंशाच्या सेनापासून महाराजांना जे भस्म तयार करायचे ते भस्म तयार करून प्रत्येकांच्या दारी, प्रत्येकांच्या घरी पोहोचवण्याचं कार्य महाराजांनी हातात घेतलेले. त्या कार्याला तुम्ही सगळेजण मिळून सहकार्य करायचं आहे. गाय द्यायचं नाहीये, गाईला खायला द्यायचंय. गाय भरपूर आलेत आता. गाय आलमला नगरीचे सर्व सद्भक्तांनी मिळून भरपूर 20-21 गोमातेचं दान केलेले. त्या सर्व गोमातेला आता वाढत जाणार आहे. आता त्याला खाऊ घालण्यासाठी सगळ्यांनी मिळून एक व्यवस्था करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी मिळून हे प्रयत्न करायचा आहे. आणि विशेष करून आज सुंदर असं कथा, कारण हे जे संकटमोचन हनुमान मंदिर विश्वस्त मंडळी आहे अत्यंत सुंदर रीतीनं कार्य करत आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी बनते. बघा इथं तुम्हाला मी बघत आहे पहिल्या दिवशीपासून बॅरिगेडची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था, चटईची व्यवस्था, झाडण्याची व्यवस्था आणि अत्यंत सुंदर लाईटची व्यवस्था आणि मंदिर सुशोभीकरण व्यवस्था. प्रत्येक महिला मंडळ असो, पुरुष मंडळ असो, अत्यंत सुंदर तन मन धनानं हा कार्यक्रम अत्यंत वैभवानं चालू आहे. असंच कार्यक्रम पुढेही चलत राहू द्या. आणि आजचं 3रं दिवसाचं वाक्पुष्प, कारण कसं आज
अजून रुद्राक्षाची महिमा आणि सतीखंडाला प्रारंभ व्हायला पाहिजे होतं, पण आता उशीर झाल्यामुळं उद्या सतीखंड आणि पुन्हा पार्वती खंडाला सुद्धा उद्याच सुरुवात होणार आहे. त्यामुळं उद्याच्या दिवशी ठीक 4 वाजता सर्वांनी यावं एवढं या मंगलमय चिंतनामध्ये सांगून आज थोडं माझं गळा बसल्या कारणामुळं मी 10 मिनिट अगोदर कथा सोडत आहे. त्यामुळं परब्रह्म परमात्माशी क्षमा मागून मी 10 मिनिट अगोदर कथा मी इथंच थांबवतो. ओम शांती शांती शांती. आज स्वातंत्र्य दिनाचा सर्वांना पुनश्च मंगल हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि तुम्हा सगळ्यांना हार्दिक अभिनंदन देत आणि गोमातेच्या सेवा करा आणि गावो विश्वस्य माता असं तुम्हा सगळ्यांना मंगल सूचना देऊन माझ्या 2 शब्दाला आज विराम देतो. ओम शांती शांती शांती. धन्यवाद महाराज. आजच्या या 3ऱ्या दिवसाच्या कथेमध्ये स्वातंत्र्य दिनासोबत देशभक्तीचा संदेश आणि त्यासोबतच अध्यात्माचा संदेश आपण आपल्याच्या कथेतून दिला. या ठिकाणी श्री बाबूराव गुरलिंगाप्पा मुक्ता आणि त्यांचे सहकारी महादेव मंदिर ट्रस्ट घोटाळ कासार शिर्शीच्या जवळ या ठिकाणाहून काही पाहुणे मंडळी आज इथं आलेली आहे. आदरणीय महाराजांना महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिवकथेचं निमंत्रण देण्यासाठी ते सर्वजण इथं आलेले आहेत. सर्व गणेशनगरवासीय आणि ओंकारेश्वर देवस्थान तसंच संकटमोचक हनुमान मंदिर विश्वस्त मंडळ यांच्या वतीनं आलेल्या पाहुणे मंडळींचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. या निमंत्रणाच्या नंतर आजचे यजमान श्री वसव माधव व्यंकटराव सोळंके व परिवार यांना विनंती करतो की त्यांनी आरतीसाठी स्टेजवरती यायचं आहे. सर्व कार्यक्रम जो आहे तो आपल्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी पार पडत आहे. घोटाळ म्हणून एक गाव आहे म्हणा, बसव कल्याण तालुका, कासर शिर्शी जवळ. घोटाळा माहिती आहे का इकडचं? तुमच्या गावापाशी आहे घोटाळा. घोटाळा का घोटाळा? घोटाळ, बसव कल्याण तालुका. तिथं जाऊन शिवकथेचं घोटाळ करायचं आहे. त्यामुळं तुम्ही महाशिवरात्री पर्वनिमित्त एकदा जोरदार या सद्भक्तांच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. महाशिवरात्रीचे निमित्त विकास महाशिवरात्रीचे निमित्त बसव कल्याण तालुका घोटाळ ग्रामामध्ये जाऊन आपल्याला महाशिवरात्रीचा शिवकथा प्रारंभ करायचा आहे, नंतर बोलतो. आणि असं महाशिवरात्रीचं कथेचं निमित्त एक भव्यदिव्य कथा निमंत्रण देण्यासाठी इथं सर्व मान्यवर आलेले एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामधून या ठिकाणी पार पडत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी जात असताना देणगी स्वीकारण्याची व्यवस्था गेटवरती करण्यात आलेली आहे. तर आपल्या परीनं जी शक्य आहे ती देणगी या ठिकाणी आपण सर्वांनी द्यायची आहे. त्याचबरोबर श्री अमृतेश्वर गोसंवर्धन केंद्र जिंतूर